झी मराठी, चर्चाही होणारच. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुण मिळवणं महत्त्वाचं नसून शिक्षणाला संस्कार, शिस्त, वाचन आणि समाजभान यांची जोड असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्यानं प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळतं, असं प्रतिपादन कुडची येथील साहित्यिक शिक्षक श्री M.K. शेख यांनी केलं. इगळी तालुका चिकोडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार, राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार तसेच शिक्षक व पालकांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. शिक्षणातून केवळ नोकरी मिळवणं नव्हे तर समाजासाठी उपयुक्त असा माणूस घडवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार चिगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून मोळवाड येथील कीर्तनकार परमपूज्य श्री सुभाष शेवाळे, प्रगतशील शेतकरी स्वप्नील कल्लोळे, गोवा येथील सिप्ला लिमिटेडचे व्यवस्थापक प्रकाश जत्राटे, संस्थेचे माजी विद्यार्थिनी व पुणे येथील उद्योजिका सारिका उपाध्ये तसेच बेंगळुरू येथील फायझर इंडिया संस्थेच्या संशोधन व विकास विभागात कार्यरत असलेल्या प्रतीक्षा सालीमठ उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र धनवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घोसरवाडे, सचिव संजय चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात गत वर्षी झालेल्या SSLC परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शील्ड देऊन गौरवण्यात आलं. माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमात संचालक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्या चौगुले यांनी केलं. स्वागत हैदर अली मलिक यांनी केलं तर आभार सुहासिनी नगराळ यांनी मानले. सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत. ಈಗಾಗಲೇ ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು, ಮುಂದಿನ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ಗೆ 25 ವರ್ಷ ಆಗ್ತದೆ. 25 ವರ್ಷನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವೀಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವು. ಈಗಾಗಲೇ ಒಂದು 2-3 ದಿವಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೋಬೇಕಂತ ನಮ್ಮ ವಿಚಾರ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಗುರುಗಳನ್ನ ಕರೆಸಬೇಕು, ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳನ್ನ ಕರೆಸಬೇಕು, ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನ ಕರೆಸಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಲಿಸ್ಟ್ ತಯಾರು ಚಲೋ ಐತಿ. ಈಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಜನ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಜನ ಮಾಜಿ ಶಿಕ್ಷಕರಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಜನ ಇಲ್ಲಿ ಕಲ್ತು ಹೋಗಿ ಈ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಮ್ಯಾಗ ಗೌರವ ಇದ್ದ ಜನರಿಗೆ ಕೂಡಿಸಿ ಒಂದು ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಐತಿ. ಅದೆಲ್ಲರೂ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆ ಥರದ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೊಡ್ತೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ನೋಡಿ ನೀವು ಈ ಸ್ವಪ್ನಿಲ್ ಕಲ್ಲೋಳೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಪೆ ನಾನು ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರ್ಲತ್ತಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಸ್ವಪ್ನಿಲ್ ಕಲ್ಲೋಳೆ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗಿದ್ದ, ಅವ್ನಿಗೆ ಈಗ ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ನು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ನಿಗೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಈಗ ಮೊದಲು ಏನಿದ್ದಪ್ಪ, ಈಗ ಏನ್ ತಯಾರದ. ಎಲ್ಲರೂ ನನಗೊಬ್ಬ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸರ್ವಿಸ್ ಅದವ್ರ, BA ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BA ಅದವ್ರ, ಡಾಕ್ಟರ್ ಅದವ್ರು, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಗೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತು. BSc ಮಾಡಿದವ್ರ ಒಂದು ನಂಗೆ ಆಕಾಶ್ ಮಿರ್ಜಾ ಒಂದು ನಂಗೆ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟ, ಸಾಹೇಬ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕಲ್ತವ್ರನ್ನ ನೀವು ಸರ್ವಿಸ್ ಹಿಡಿದವ್ರನ್ನ ಕರ್ಸಿದ್ರಿ, ನಮ್ಮಂತ ಸರ್ವಿಸ್ ರೈತರ ನಮ್ಮಂತವ್ರ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡೋರು ನೀವು ಯಾಕೆ ಕರ್ಸ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಖರೆ ಕಾರಣ ಅವಂಗ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬರೋರಿ ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಅಥವಾ ನೀವು ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡ್ರಿ ಅಥವಾ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ರಿ, ನೀವು ಡಿಗ್ರಿ ಅಂತೂ ಪೈಲ ಮುಗಿಸ್ಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ಸ್ವಪ್ನಿಲ್ ಆಗಲಿ, ಮಿರ್ಜಿ ಆಕಾಶ್ ಮಿರ್ಜಿ ಆಗಲಿ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಹೆಂಗೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರ. ಈಗ ನಮಗಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ಹುಡುಗರು ಎಷ್ಟು ಸಣ್ಣ ಇದ್ದು ಈಗ ಎಷ್ಟು ಚೆಂದಾಗಿ ಅವ್ರು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ. ಹಂಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ. ನಾ ಹೇಳೋದಂದ್ರೆ BE ಮುಗಿಸ್ರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಮುಗಿಸ್ರಿ, ಎಲ್ಲ ಯಾದವಿ ಮುಗಿಸ್ರಿ, ಆದ್ರೂ ಮಾತ್ರ ಸಾರಿಕೆ ಹೇಳಿ ಮೊದಲು ಮನುಷ್ಯರಾಗ್ರಿ ಅಂತ ಬರೋಬೈತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರಂದ್ರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡೋರು ನಿಮಗೆ ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಸಲ್ಲಿಸಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಮಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ತಯಾರು ಮಾಡಿ ಅದ